अयोध्येमध्ये रामजन्मभूमी प्राणप्रतिष्ठापना सोहळा अगदी काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे आणि त्यासाठी अयोध्येमध्ये संपूर्ण तयारी झालेली आहे। या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येणार आहेत आणि त्यांच्या तयारीसाठी की त्यांच्या सोयीसाठी अशा पद्धतीची निशुल्क पद्धतीने खरं तर सेवा दिली जात आहे। या ठिकाणी आलेल्या भाविक भक्तांच्या आरोग्याची काळजी म्हणून या ठिकाणी आपण बघतोय की कशा पद्धतीने एक डॉक्टरांचं पथक देखील कारसेवकपुरममध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळते। अनेक राज्यांमध्ये खरं तर या डॉक्टरांच्या विविध हॉस्पिटल्स आहेत आणि त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर त्यांची वेगवेगळी सेवा जी आहे ती सुरू आहे। यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील नागपूरचे एक डॉक्टर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, मला सांगाल तुम्ही या ठिकाणी कसे आला, तुम्हाला निमंत्रण कोणी दिलं आणि कशा पद्धतीने सेवा तुमची सुरू आहे या ठिकाणी? मी डॉक्टर योगेश साठे, सर्व रामभक्तांना जय श्रीराम। अयोध्येहून श्री सत्यसाई संजीवनी हॉस्पिटलतर्फे आम्ही इकडे मेडिकल वैद्यकीय सेवा देण्याकरता आलेलो आहोत। आम्हाला महामंत्री चंपतरायजींनी विश्व हिंदू परिषदेतर्फे आमंत्रण दिलं। 14 जानेवारीपासून 28 फेब्रुवारीपर्यंत आम्हाला इथे सेवा देण्याची संधी मिळालेली आहे आणि ही वैद्यकीय मोफत सेवा देण्याकरता आम्ही इथे 30 जणांची टीम घेऊन आलेलो आहे। 20 मेडिकल नर्सिंग स्टाफ आणि 10 डॉक्टर्स आणि टर्न बाय टर्न, रोटेशन बाय रोटेशन आठवड्याला पुढच्या बॅचेस येत राहणार आणि 28 फेब्रुवारीपर्यंत आम्ही ही वैद्यकीय सेवा मोफतमध्ये इथे देणार आहोत। डॉक्टर, मला सांगाल आपण पहिल्यांदाच अयोध्येमध्ये अशा पद्धतीचा कॅम्प लावलेला आहे की यापूर्वी देखील आपण अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे कॅम्प लावलेले होते की फक्त अयोध्येमध्येच पहिला आपला हा प्रयोग आहे आणि लावले असेल तर कुठं लावले होते? आम्ही आत्तापर्यंत छत्तीसगडमध्ये जे आतमधलं नक्षलवादी क्षेत्र आहे, नारायणपूर, बस्तर, जगदलपूर, तिथे पण रेग्युलर कॅम्प सेवा करत असतो, डायग्नोस्टिक करत असतो। तसंच आम्ही जेव्हा चिकबल्लापूरमध्ये जे फ्री मेडिकल कॉलेज सुरू आहे तर मागच्या 6 वर्षापासून तिथे फ्री डायग्नोस्टिक चेकअप कॅम्प्स गर्भवती महिलांकरता आणि लहान मुलांकरता अंगणवाडीमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन आम्ही तिथे पण कॅम्प करतो। तसंच अन्नपूर्णा सेवा जी आहे, जी सकाळी मुफ्तमध्ये आपण त्यांना अल्पाहार देतो, ती सेवा पण देशभरातल्या 27 राज्यांमध्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांमध्ये लगभग 10 लाख मुलांना आपण रोज ही अल्पाहार सेवा पण देत असतो। तसंच फ्री एज्युकेशनमध्ये पण आपण कार्यरत आहे। ही सत्यसाई संजीवनी संस्था आता पूर्ण देशभरात लगभग 10 हॉस्पिटल्समध्ये कार्यरत आहे। आपण बघ अनेक ठिकाणी तुम्ही म्हणताय तशी खरं तर आपल्या हॉस्पिटलच्या मार्फत सेवा दिली जात आहे। डॉक्टर, एक शेवटचा प्रश्न विचारतो। 2 दिवसावरती खरं तर रामजन्मभूमीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा आलेला आहे, संपूर्ण देशभरामध्ये आनंदाचं वातावरण आहे। तुमच्या भावना काय आहेत? खरं तर तुम्ही नागपूरपासून या ठिकाणी आलेला आहात आणि निःशुल्क सेवा देत आहात। खरं तर खूप थंडी आहे कडाक्याची उत्तर प्रदेशामध्ये, असं असताना तुम्ही सेवा देत आहेत, काय भावना आहेत एक अयोध्येमध्ये तुमच्या? प्रभू रामचंद्रांनी आमच्या घराण्यावर, या संजीवनी घराण्यावर आणि उपस्थित सर्वांवर दिलेले हे आशीर्वाद आहेत आणि त्यामुळे आम्हाला इथे येऊन आमची फ्री वैद्यकीय सेवा देण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे। आम्ही भाग्यशाली समजतो की प्रभू रामचंद्रांनी आमची ही सेवा स्वीकार करावी आणि आम्हाला आणि संजीवनी परिवाराला आशीर्वाद द्यावेत। आपण जर बघितलं तर ह्या भावना आहेत या डॉक्टरांच्या आणि अशाच पद्धतीची त्यांनी सेवा अनेक ठिकाणी दिलेली आहे। अयोध्येमधील देखील त्यांना संधी मिळालेली आहे, त्यामुळे ह्या संधीचं सोनं करण्यासाठी कुठल्याही मनामध्ये किंतु परंतु न बाळगता ही संपूर्ण डॉक्टरांची टीम या ठिकाणी दिवस रात्र भाविकांच्या आरोग्याच्या सेवेसाठी कार्यरत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, अयोध्या। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।